रायगडच्या ताम्हिणी घाटामध्ये खासगी बसला अपघात झालेला आहे। अपघातात 4 जण ठार झालेत तर 25 जण जखमी झालेत। जखमींपैकी 5 जणांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। घाट उतरत असताना नियंत्रण सुटलंय आणि त्यामुळेच बस उलटली आहे। लग्न समारंभासाठी वराड हे बसमधून प्रवास करत होतं आणि या अपघातात आतापर्यंत 4 जणांना आपला प्राण गमवावा लागलाय। अधिक माहिती घेणार आहोत महबूब जमादार, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महबूब, कधीची ही घटना? आज सकाळी 9:30ची ही घटना आहे। पुणे येथील लोहगाव येथून महाड येथे, महाडला बिरवाडी येथे ती पर्पल ट्रॅव्हल्सची जी बस आहे ती ताम्हिणी घाटातून माणगावकडे येत असताना एका अवघड वळणावर हा अपघात झालेला आहे। जाधव कुटुंबीय पुणे येथील ते महाडला बिरवाडीला लग्न समारंभास येत होते आणि या बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते। त्यातील 27 जण हे जखमी आहेत, खूपच जखमी आहेत। त्यातील एकूण 5 प्रवासी मृत झालेले, त्याच्यामध्ये 2 पुरुष व 3 महिला प्रवासी आहेत। एकूण 35 पैकी 5 प्रवासी हे काही प्रवासी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेताना मरण पावले, काही जागीच मरण पावले, तर एकूण 5 प्रवासी मरण पावलेले आणि 27 प्रवासी सध्या जखमी आहेत। त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आता उपचार चालू आहेत। तात्काळ या ठिकाणी घटना कळताच माणगाव पोलीस व स्थानिक जे काही नागरिक होते यांनी तात्काळ धाव घेतली व मदत कार्य सुरू केलेलं आहे। जखमी आता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत, परंतु ह्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच, मात्र अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मात्र सध्या 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जाते। मात्र 35 प्रवासी होते आणि 27 जणांना चांगलीच जबर जखमा झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात ते जखमी आहेत अशी माहिती सध्या समोर येते आहे।